नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीत आहे पोलीस भरती 2026-27 ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ही जाहिरात आलेली बघायला भेटणार आहे. त्याच्या अगोदर खूप वेगवेगळ्या चर्चा या ठिकाणी अफवा देखील म्हणू शकता. या संदर्भात मी चर्चा करणार आहे की दोन याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या चर्चा केल्या जात आहे आणि सर्वात पोलीस भरतीच्या बाबतीत सर्वात ट्रेंडिंग टॉपिक सध्या चालू आहे की इंग्रजी विषयाचा समावेश होणार आहे आणि त्याला 25 गुण दिले जाणार आहे. याच्या संदर्भात चर्चा केली जात आहे. आणि दुसरा विषय म्हणजे 1600 मीटर बंद होणार आहे आणि त्याच्या जागी कोणता कशा प्रकारचा इव्हेंट येणार आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. नक्की सत्यता काय आहे डिटेल्स मध्ये बघूयात. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशाच प्रकारचे सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा इथे तुम्हाला बघायला भेटणार आहेत. ठीक आहे. त्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. पोलीस भरतीच्या तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये इथून मागे झालेल्या नवीन जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. आणि या पुस्तकाचा फायदा म्हणजे की असा होतो की मागील प्रश्नपत्रिकांमध्ये 60-70% जसेच्या तसे प्रश्न मागील प्रश्नपत्रिकांमधून रिपीट होतात. त्याच्यामुळे नक्की फायदा होईल आणि याच्यामध्ये स्पष्टीकरण देखील दिलेले आहे. या पुस्तकामध्ये 14,675 पेक्षा जास्त तर या पुस्तकामध्ये 16,951 पेक्षा जास्त प्रश्न स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहे. प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी ही पुस्तके लिहिलेली आहेत. आणि ही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून नक्की ही पुस्तके तुम्ही खरेदी करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात बेस्ट पुस्तकांचा जर विचार केला तर मराठी व्याकरण म्हणजे संपूर्ण याच्यामध्ये कव्हर होईल. छोटी छोटी पुस्तके आहेत. त्याच्यानंतर मराठी शब्दसंग्रह, त्याच्यानंतर संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज हे पुस्तक बेस्ट आहे. आणि चालकसाठी सर्वात बेस्ट पुस्तक याच्यामध्ये सर्व तांत्रिक वाहन चालकाचे सर्व तांत्रिक प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे. आणि याच्यामध्ये इथून मागे झालेल्या सर्व चालकच्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत. 79 प्रश्नपत्रिका संच. आणि हे विज्ञानाच्या प्रश्नांची संख्या आता नक्की वाढत आहे. संपूर्ण सामान्य विज्ञानाचे प्रश्न याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. सर्व पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. नक्की पुस्तकांचा फायदा होईल. नक्की खरेदी करा. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. आता इथे जर बघितलं तर विषयाचा मुद्दा काय आहे ना, एक गोष्ट लक्षात घ्या. बघू शकता. आता इथून मागे पोलीस भरतीचा जर इतिहास बघितला तर 9-10 वर्षांनी मैदानी चाचणीमध्ये थोडासा बदल केला जातो. आधी या ठिकाणी मैदानी चाचणीमध्ये या ठिकाणी लाँग जंप देखील होता त्याच्यामध्ये. तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. आणि आता या ठिकाणी इंग्रजी विषयाचा समावेश केला जाणार आहे अशी देखील चर्चा आहे. आणि जे 1600 मीटर आहे, 1600 मीटर आहे ना, ते या ठिकाणी 3 चर्चा आहेत. तीनही चर्चा नीट लक्षात घ्या. आधी म्हणजे आता सध्या पहिली चर्चा काय आहे की आधी सध्या आधी आता लेखी परीक्षा आधी होणार आहे, नंतर ग्राउंड होईल, ही एक चर्चा आहे. त्याच्यानंतर इंग्रजी विषयाचा समावेश केला जाणार आहे 25 गुणांसाठी. आणि 1600 मीटर आहे ते रद्द होऊन 2.5 किलोमीटर म्हणजे 2.5 किलोमीटर तुम्हाला धावायचे आहे आणि त्याला 7-8 मिनिट टायमिंग असणार आहे. 1600 मीटर राहणार नाही. आता याच्यामध्ये थोडासा बदल होण्याची शक्यता आहे कारण 1600 मीटर मुळे मागील भरतीमध्ये आता जी भरती सध्या प्रोसेस चालू आहे निवड जॉईनिंग वगैरे, त्या भरतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचे प्राण गमावले आहे 1600 मीटर मध्ये. त्याच्यामुळे या इव्हेंट बाद करण्याची थोडी मला शक्यता आहे. परंतु हे तीनही विषय आहेत की आधी लेखी परीक्षा होईल, इंग्रजी विषयाचा समावेश होईल किंवा 1600 मीटर रद्द होऊन 2.5 किलोमीटर त्याचा समावेश होईल. हे तीनही विषय सध्या संदिग्ध आहेत. म्हणजे याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे अपडेट ऑफिशियल अपडेट आलेले नाही. फक्त अकॅडमी वाल्यांच्या मार्फत ही चर्चा केली जात आहे. एखाद्या अकॅडमी वाल्याला एखादी थोडी अंतर्गत माहिती भेटली असावी, त्याच्यामुळे ही चर्चा होत आहे. परंतु ही चर्चा जर याच्यामध्ये काही बदल जर होणार आहे कोणत्याही इव्हेंटमध्ये, तर या ठिकाणी काय होते तर 2.5-3 महिने, 2-2.5 महिने, 3 महिने तुम्हाला एक जी-आर येतो, राजपत्र येते. त्याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये बदल होणार असेल सांगितले जाते. मैदानी चाचणीमध्ये बदल होणार असेल तर सांगितले जाते. सध्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ऑफिशियल स्टेटमेंट गृह विभागाकडून, महाराष्ट्र पोलीस दलाकडून आलेले नाही किंवा परिपत्रक काही प्रसिद्ध झालेले नाही. असं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी इंग्रजी विषय समजा समावेश झाला तर घाबरून जाण्याचं कारण नाही. फक्त तुम्हालाच इंग्रजी विषय अवघड जातो आणि इतरांना सोपा जातो असा याच्यामध्ये काही भेदभाव नाही. सर्वांनाच अवघड जाणार आहे आणि सर्वांसाठी ही नवीन बाब असणार आहे पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. आणि काही वेळेस लेखी परीक्षा आता चर्चा चालू आहे की लेखी परीक्षा अगोदर होईल. याच्याबद्दल देखील काहीही सध्या अपडेट ऑफिशियल नाही. परंतु एवढं आहे की 9-10 वर्षांनी काही मध्ये बदल होत असतो. इथून मागे जर बघितलं तर अगोदर या ठिकाणी 7-8 वर्षापूर्वी 2018-19 च्या भरतीला आधी लेखी परीक्षा अगोदर झाली होती. लेखी परीक्षा अगोदर झाली होती.
त्याचप्रमाणे यावर्षी देखील लेखी परीक्षा अगोदर होण्याची शक्यता आहे. इंग्रजी विषय समावेश होण्याची शक्यता आहे आणि 100 मीटर रद्द 1600 मीटर रद्द होऊन 2.5 किलोमीटर समावेश होण्याची शक्यता आहे. परंतु ऑफिशियल अजून काही माहिती नाही. ऑफिशियल माहिती आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट होती. आजची अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. सर्वात पहिल्यांदा अपडेट तुम्हाला भेटतील आणि आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे.